प्रवरा मेडिकल ट्रस्ट संचालित डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे वडगावपान येथील ऍसिड हल्ल्यातील जखमी रुग्णाची राज्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली। वडगावपान येथे घडलेल्या धक्कादायक ऍसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडितेवर सध्या लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयात जाऊन पीडितेची प्रत्यक्ष भेट घेतली व तिच्या आरोग्याविषयी माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली। यावेळी त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून पीडितेला सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना दिल्यात। तसेच आवश्यक ती सर्व शासकीय मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। घटनेबाबत प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले। या भेटीदरम्यान रुग्णालयातील अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे आणि शंकर सोनवणे, लोणी। असल्यामुळे आणि तिची स्किन फार सेन्सिटिव्ह असल्यामुळे अधिकची काळजी ही तिच्या सर्व उपचारांमध्ये डॉक्टर्स असतील, प्रशासन असले घेत आहे। आज मी तिच्या कुटुंबाची सुद्धा भेट घेतली आणि त्यांच्याकडनं आणखीन काही तपासामध्ये किंवा बाकी याच्यामध्ये आणखीन काही त्यांच्याकडनं काही अपेक्षित आहे किंवा अधिकची त्यांच्याकडे काही त्या संदर्भातली काही माहिती असेल तर ती सुद्धा त्यांनी पोलिसांना देण्यासंदर्भामध्ये सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत एक संवाद साधला। मुलीची एकदा काउन्सिलिंग ही स्पेशल काउन्सिलरकडनं झालेली आहे। पुन्हा एकदा तिला आणखीन चांगल्या पद्धतीची काउन्सिलिंग देण्याचं प्रशासन आणि पोलीस प्रशासनसुद्धा त्या संदर्भामध्ये तिथल्या डॉक्टरांसोबत चर्चा करून निर्णय घेत आहे। स्थानिक आमदारांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये ज्यावेळेला ही घटना झाली त्यावेळेला त्यांनी सुद्धा मुद्दा मांडला होता आणि आम्ही गृह विभागाची आणि महिला बाल विकासची सुद्धा मनोधैर्य जी योजना आहे त्याच्यातून तिला आणखीन अर्थसहाय्य देण्याची सुद्धा प्रक्रिया ही आमच्याकडून आम्ही पार पाडत आहोत। या व्यतिरिक्त रुग्णालयाने म्हणजे या संदर्भामध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सुद्धा याआधीच ती भूमिका स्पष्ट केली होती की इथं जे उपचार दिले जातील त्याचा कोणताही खर्च त्या कुटुंबावर पडणार नाही, पण या सगळ्या ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या कुटुंबाच्या प्रति पार पाडत असताना जो आरोपी आहे त्याचा जो तपास आहे हा पोलिसांच्याकडून सुद्धा सुरू आहे। तो तपास अधिकाधिक तो करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जी काही वेगवेगळ्या यंत्रणेकडनाची मदत आहे, सहकार्य आहे, हे सुद्धा घेण्याचे जे काम आहे ते पोलीस विभागाकडून गतीने सुरू आहे। ऐकणं जर पाहिलं तर महिलांचं समुपदेशन करणं हे सुद्धा आज काळाची गरज बनलेलं आहे। बंधू अशोक खराच्या बाबतीत पाहिलं तर अजूनही अनेक महिला समोर येताना दिसत नाहीये। काय महिला बाल कल्याण विकास आपण पाहतो कशा पद्धतीने यात महिलांना अजून हे करण्यात येईल? नाही, याच्यामध्ये तर पुढच्या कालावधीमध्ये शासनाच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन आणि त्या संदर्भातली जनजागृती विशेषतः महिलांमध्ये आणि बालकांमध्ये ही करण्याच्या दृष्टिकोनातून काही विशिष्ट पावलं ही आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आणि मंत्रिमंडळाच्या इतर जे वरिष्ठ सहकारी आहेत, मी उपमुख्यमंत्री असतील यांचं सुद्धा त्यामध्ये आम्ही मार्गदर्शन घेऊन करण्याचा आमचा प्रयत्न राहील। या व्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मूलनच्या ज्या वेगवेगळ्या सेवाभावी संस्था असतात जे त्या संदर्भातले उपक्रम हे राज्यामध्ये आणि देशपातळीवर राबवतात, आम्ही त्यांचेही त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन घेऊ आणि अधिकाधिक महिला, तरुणी आणि बालकांपर्यंत हा जो उपक्रम आहे तो राबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं ही पुढच्या कालावधीमध्ये उचलणार।